सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे पुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण केल्यानंतर पोलिसांनी जड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना जारी केली। गुरुवारी दुपारी या पुलावर मोठे बोर्ड लावून हा पूल जड वाहनांसाठी बंद करण्यात आला। शहर वाहतूक पोलिसांनी या संदर्भात एक अधिसूचना जारी करून त्याची अंमलबजावणी सुरू केली। 24 जुलै रोजीपासून जड वाहनांची वाहतूक रेल्वे पुलावरून बंद करण्याबाबतचे फलक लावण्यात आले। त्यामुळे आता या पुलावरून दुचाकी, ऑटो, चारचाकी, कार वगळता सर्व प्रकारच्या बसेस, मालवाहू जड वाहन यांना प्रवेश बंदी असेल। बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राजकमल चौक, हमालपुरा, जयस्तंभ चौक, रेल्वे स्थानक चौक या मार्गाला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलावरून सर्व प्रकारची मालवाहू, हलकी व जड वाहनांना प्रवेश बंदी राहील। त्यात मिनी डोअर, ट्रक, टिप्पर, लहान ट्रक आणि इतर लहान मालवाहू वाहनांचा समावेश आहे। हमालपुऱ्याकडून येणाऱ्या वाहनांना बस स्थानक मार्गे रेल्वे स्थानक मर्चुरी टी पॉइंट असे यावे लागेल। बस स्थानकाकडून येणाऱ्या जड वाहनांना बस स्थानक मर्चुरी टी पॉइंट असे यावे लागेल। राजकमल चौक व जयस्तंभ चौक कडून येणाऱ्या जड वाहनांना राजापेठ पोलीस ठाण्यासमोरून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक या मार्गाचा अवलंब करावा लागेल। अमरावती शहरातील रेल्वे पूल 1963 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आला होता। आता या पुलाचे आयुष्यमान संपुष्टात आल्याचा अहवाल सदर विभागाने लेखा परीक्षणानंतर दिला आहे। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।